चॅनल आणि छान अशी मॉर्निंग झाली असं मी म्हणते, कारण की फक्त म्हणते कारण की आज अजिबात मॉर्निंग छान झाली नाही माझी. खूप सारा आज लेट झाला उठायला लेट झाला ते झालं आणि ह्यांना टिफिनला लेट झाला. सगळ्या गोष्टी लेट होत गेल्या. बट ठीक आहे, होतं कधीतरी असं आणि मी फार काही मॉर्निंग पर्सन नाही आहे. त्याच्यामुळे मला कधीतरी असं कधीतरी नाही, पण आता खूप दिवस झालं ना मला असं लेटच होते उठायला. आणि हे ह्यांच्या टाईमला उठतात, जिमला वगैरे जातात, सगळं त्यांचं आवरतात. ते येतात 7:30 पावणे 8 वाजता वगैरे येतात, तरी पण मला जाग नाही आली. 8 वाजता वगैरे मी उठले आज. आणि मला आता म्हटलं काय देऊ यांना, कारण की रात्री प्रिपरेशन करून ठेवते. आता काल पण मी चणा वगैरे भिजत टाकला रात्री, की मी त्यांना संध्याकाळीच सकाळी चणा बॉईल करून देईल टिफिनसाठी आणि भाकरी वगैरे देईल. पण रात्री काही तयारी पण नाही केली. आता बोलले की उठेल तर बघेल काहीतरी, कारण शिमला मिरची वगैरे होतं जे कटिंग वगैरे करून. कटिंगचं काही मी ठेवत नाही, संध्याकाळचं करून सकाळीच करते. पण म्हटलं करेल सकाळी उठून. आणि रात्री लेट पण खूप झाला मला आवरायला सगळ्या गोष्टी. भांडी वगैरे क्लीन करायला मला 11 वगैरे झाल्या, कारण की लेट पण होतो. रात्री हे 9 वाजता आले. तिथून पुढे येताना चिकन घेऊन आले. तिथून पुढे मग माझी चिकनची भाजी, जेवण वगैरे. आणि जेवल्यावरती मला आता थंडीचा फार कंटाळा येतो भांडी घासायचा, म्हणून मग मी पण कंटाळा केला. थोडे वेळ बसले बिग बॉस बघत आणि नंतर मग सॉरी, नंतर मला 11 सव्वा 11ला वगैरे माझी भांडी घासून झाली. 11ला मी उठले भांडी घासायला आणि मग आवरून घेतलं. मग खूप लेट होतो आणि झोपायला सकाळी मला अजिबात उठवत नाही. आणि माझ्यामुळे त्यांची खूप तारंबळ होते. मला पण कळतं त्यांना खूप फास्ट जावं लागतं. ते मला रोज सांगतात की मला 20 मिनिटाचा रस्ता तर मी 10च मिनिटात जातो. पिऊ लवकर आवरत जा. पण मला आणि त्यात अशी गोष्ट आज घडली. मला मग आता काय करायचं, आता एकदमच 8ला उठले, तर म्हटलं जाऊ दे सोयाबीनची भाजी करते आणि मग पटकन म्हटलं बॉईल होतील, म्हणजे नाही का कणिक वगैरे मी करतपर्यंत. आणि तशी पण मी भाकरीच देते यांना टिफिनला, कारण यांना आता चपाती अलाउड नाही आहे, म्हणजे जिममध्ये त्यांचं जसं डाईट आहे त्याप्रमाणे. तर ज्वारीची भाकरी सांगितली यांना खायला. तर मग मी बॉईल करायला ठेवले. मग सोयाबीनची भाजी केली, चिकन होतं ते बॉईल केलं, अंडी उकडली, त्यांचं पुन्हा भाकरी केली, चहा केला. हे सगळं मी फक्त 20 मिनिटात आवरलं. पण हे सगळं आवरायला मला खूप सारं पटपट, कारण की चिकन बॉईल होणं, अंडीसुद्धा प्रॉपर कुक होणं आणि सोयाबीनची भाजी बॉईल करून घेतली, कांदा वगैरे कटिंग करून ते छान फ्राय केलं, भाकरी केली आणि चहा पण बनवला. ह्या सगळ्या गोष्टी आवरल्या आणि चहा पण होताना चहा पण सांडला. आता म्हणजे जाऊ दे ठीक आहे, गडबडीमध्ये होतं. परत ते झालं, दोघांनी छान नाश्ता केला. त्यांना मी चिकन वगैरे अंडी हे करून दिलं, सोलून वगैरे दिले अंडे वगैरे. आणि त्यांनी नाश्ता केला. मी चहामध्ये खारी खाल्ली. आता म्हटलं जाऊ देत, झालं एक तसं. आणि तरी पण लेट झाला त्यांना. इथेच त्यांना 8:45 झाले होते. रोज ते 8:30ला निघून जातात. आणि मी कचरा वगैरे पण दिला, दारात वगैरे हे चाललेलं जसं ॲज युजल रोजच विचारते तसं, नॅपकिन घेतला का, तुमचं पॉकेट घेतलं का, चावी घेतली का, हे विचारते. आणि काल पण त्यांचं ते म्हणजे परफ्यूम मारतात किंवा अत्तर वगैरे लावतात. आणि आम्ही आता संडेलाच एक नवीन अत्तर मला खूप आवडलं. मी मार्केटला गेलो होतो तेव्हा वाण वगैरे घ्यायला, तर ते आम्ही घेतलं, ते बाय केलं, तर खूप छान वाटलं. तर मग हे त्यांचं परफ्यूम तसेच ठेवले, तर तेच यूज करत होते काल पण. आणि टिपॉवरती मी ठेवलेलं. मी बोलले तुम्ही आता नाही लावलं, मला स्मेल नाही येते असं. तर ते बोलले घे तेवढं घे पटकन. मग मी पटकन घेतलं. देताना माझ्याकडून बॉटल पडली आणि सगळी बॉटल फुटली आणि सगळ्या घरामध्ये त्याचा वास सुटलाय सकाळपासून 8:30-9 वाजल्यापासून. तर मला इतकं टेन्शन आलं. तर त्यांचं त्याबद्दल काय म्हणजे फुटलं तुटलं त्यांचा काय त्याचा विषय नसतो. हा ठीक आहे चल, बोलले की हा राहू दे, चल जाऊ दे, मी जातो आता. आणि ते निघून गेले. ते म्हणजे असं नाही की ती फुटली एवढी महागायची होती असं होतं, महाग होती थोडीफार आणि काचेची होती. तर सगळ्या काचा मी दारातच उभी होते आणि ते पण दारातच होते. सो अर्ध्या काचा दाराच्या बाहेर, पोर्चमध्ये, अर्ध्या काचा घरामध्ये. तर माझं डोकं इतकं सकाळी फिरलं ना, म्हणजे मी बोलले की लेट उठल्यामुळं किती गोष्टी आपल्याला म्हणजे त्याच्यातून सर्वाईव्ह करायला लागतं. म्हणजे 15-20 मिनटं जरी मी अगोदर उठले असते तर ह्या गोष्टी एवढ्या म्हणजे मला हे करावं नसतं लागल्या. आणि ते आता मला ते गेलेले 15 मिनटं झाले, आता 9 वाजले. तर मला 15-20 मिनटं गेले ते क्लीन करायला. फक्त जाताना सांगून गेलो की क्लीन करून घे, कारण की इथे वरती ट्युशन वगैरे पण घेतात, त्याच्यामुळे मुलं भरपूर जातात पोर्चमधने. तर आणि कसं ना कोणाला काच वगैरे लागेल, तर म्हणलं हां मी घेते क्लीन करून. सो अशी काही गोष्ट घडली. आणि कसं शेजारचे वगैरे पण सकाळचे 9 नंतर वगैरे बाहेर येतात रांगोळी काढायला, त्यांच्या दारासमोरचं क्लीन वगैरे करून घ्यायला.
तर अंतरात पटकन कोणाचं नाही लक्ष गेलं तर कास वगैरे लागेल म्हणून मी त्या सगळ्या गोष्टी क्लीन करून घेतल्या, आता आवरल्यात. आता मला माझं आवरायचं आहे, म्हणजे अजून अंघोळ बाकी आहे आणि अजून कपडे लावायचं मशीनला, झाडलोट आहे. आता सोयाबीनची भाजी मला आहे आणि अंड पण आहे. सो नंतर आता 12-1 वाजता वगैरे मी मला काहीतरी करायचं खारी खाल्ली आहे. सो अशी काही गोष्ट सकाळी घडली तर माझी आज मॉर्निंग अजिबात चांगली झाली नाही. म्हणजे कधी लेट उठले तर माझं आवरून होतं, पण गडबड जर झाली ना आणि त्यात सॉरी, आणि त्यात असं 2-3 जर काही द्यायचं असेल बनवून तर मग फारच गडबड होते माझी. पण त्यात माझं सुद्धा चुकी. मी त्यांनाच बोलत होते, तुम्ही मला लवकर, मग तुम्ही आलात तर मला लवकर का नाही उठवलं, तुम्ही मला आवाज का नाही दिला. म्हणजे मी यायच्या होतं त्यांचं ते जिमवरनी 5:30लाच ते उठतात, त्यांची 6ला जिम असते तर ते 6लाच जातात. तर ते 7:30ला वगैरे 1-1.5 तासाने येतात, 1.5-2 तासाने येतात, 7:30-7:45पर्यंत येतात. त्यांचं ते पाणी लावतात, आंघोळ करतात, त्यांचं ते आवरतात. तर मला त्यांचा काही त्रास नसतो आवरण्याच्या बाबतीत. जरी मला कधी लेट झाला उठायला तरी पण ते मला चहा ठेवू लागतात. मी भाकरी वगैरे करत असेल किंवा काय तर त्यांचा काही इश्यू नसतो. पण मग मला लेट झाला ना तर माझी चिडचिड होते, मग तुम्हीच असं केलं, तुमच्यामुळेच असं झालं. बट ठीक आहे, आणि ते आपण याच्यामध्ये बोलतो. मी त्यांनाच मग अशी बोलत होते खूप वेळचे चहा वगैरे पिताना, तर त्यांचं काहीच रिॲक्शन नव्हती. ठीक आहे, ठीक आहे, असू दे, उठलेस ना. आणि असं पण नाही, लेट उठले त्यांचं पहिलं वाक्य असतं, ठीक आहे तुला उठायला लेट झाला आहे ना तर नको देऊ टिफिन, मी खातो कॅन्टीनमध्ये वगैरे. पण तरी पण मी बनवून देते. पण त्यांचा मला कधी फोर्स नसतो या गोष्टीसाठी की तू बनवून देच, असं काही नाही आहे. आज सुद्धा ते मला सकाळी 8 वाजले उठायला, तर राहू दे मी काहीतरी कॅन्टीनमध्ये वगैरे खाऊन घेईल. तर मी बोलले की नाही, मी बनवते पटकन काहीतरी. त्यांचं त्यासाठी पण कधी फोर्स नसतो की तुम्हाला वर टिफिन बनवून देच म्हणून, किंवा तो दिलाच नाही, असं काही नसतं. आणि हे पण आता मला माहिती आहे संध्याकाळी आलं पण ते नॉर्मल असेल, हा ठीक आहे ना, असू दे, चल सोड चल, असं काही त्यांचं असतं. म्हणजे खूपच अंडरस्टँडिंग आहे. कधी कधी त्या अंडरस्टँडिंगचा मला पण त्रास होतो की मला असं वाटतं की जर तुम्ही मला बोला की तू उठत जातो, काय टिफिन देत नाहीस लवकर किंवा काय, पण खूप म्हणजे सपोर्टेबल आहेत, खूप छान सपोर्ट करतात सगळ्या गोष्टींसाठी. कधी कधी मला माझी चिडचिड होते की मी कधी कधी टाईमला काही गोष्टी करत नाही. बट ठीक आहे, सोडा. चला आता व्लॉग स्टार्ट केला आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करणार. माझं हळदी कुंकूसुद्धा बाकी आहे, तर त्याची थोडीफार मी प्रिपरेशन करून घेतलेली आहे, वाण वगैरे आणले. तर मी तुमच्यासोबत ते पण शेअर करेल. यावेळेस विचार करत होते काय घेऊ, वाण काय घेऊ, पण काय म्हटलं ठीक आहे. पण मी प्लास्टिकचे बास्केट घेतलेत, जे छोटे आपण म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे फ्रुट्स वगैरे ठेवू शकतो, तसे बास्केट घेतलेत मी. आणि त्यामध्ये मग काही पण ठेवू शकतो आपण, युजफुल होईल असं प्लास्टिकची गोष्टी ह्यावेळेस मी घेतलेली आहे. तर मी तुम्हाला नंतर दाखवतेच. आतापर्यंत मी माझं आवरून घेते. आणि तिळाचे लाडू वगैरे तर मी काही बनवत नाही, म्हणजे मला काही एवढं प्रॉपर जमत नाही. तर कडक झाले तर मग खाता येणार नाही, किंवा मला पाक जमणार नाही. म्हणजे मी अजून बनवलेच नाही आहे. आई माझी बनवायची, पण मी काय बनवले नाही आहेत. तिळाची पोळी किंवा तिळाचे लाडू, वडी वगैरे मी बनवायची आई माझी. तर पण मी असं रेसिपी अशी मी एकटीने बनवली नाही, तर मग विचार केला की मी विकतच घेईल. सो त्याच्यापैकी माझं वाणापैकी तर वाण आणि तिळाचे लाडू झालेले आहेत, आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या पण पेंडिंग आहेत. आणि ह्यावेळेस ना लवकर आली आहे रथसप्तमी, लवकर आली आहे. म्हणजे मला पण काही माहीत नाही एवढं त्याबद्दल, पण संडेला वगैरे रथसप्तमी आहे. पण लास्टच्या दिवशी तर मी काही करणार नाही आहे, सॅटर्डेला वगैरे आदल्या दिवशी करते. कारण लास्टच्या दिवशी ऑलमोस्ट जणांचे सगळ्यांचेच असतात, ज्यांचे राहिलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे लास्टच्या दिवशी असतात. त्याच्यामुळं मी शनिवारी वगैरे करेल असं माझं प्लॅनिंग तरी आहे. सो त्यासाठी ते जे सुगडे वगैरे मी घेतलेल्या प्लेन मार्केटमधनी. सो मी काल मार्केटला गेले होते, तर तेव्हा मी ते आपले कलर असतात ना, तर ते पण आणले त्याला देण्यासाठी. सो मी यांना रात्री सांगितलं की मी ते घेऊन आले म्हणून, कारण की मला थोडंसं खाली काम होतं मार्केटमध्ये, तर मी गेले होते. तर त्यांनी आल्याला बघितलं की हे काय घेऊन आलेस म्हणून, तर मला कलर आणले मला द्यायचे. मला बोलले बघू तुझी क्रिएटिव्हिटी, तू काय करतेस याच्यासोबत. तर ते मला कलर पण द्यायचे आहेत आज, कारण की उद्या तर गणेश जयंती आहे, तर उद्या तर काय जमणार नाही आहे. आणि मग शुक्रवार एकच दिवस राहील, आणि शनिवारी तर माझं चाललं आहे की करायचंच आहे म्हणून. तर म्हटलं आज मी ते करेल, तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेल. सो तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. आणि चला आता पटपट आवडते, खूप साऱ्या गोष्टी पेंडिंग आहेत, आता 9 वाजून गेले. सो चला कंटिन्यू करा व्लॉग.
सो जेवढ्या सुगड्या घेतलेल्या मी 10, तर त्या सगळ्यांना मस्त पेंटिंग केलं आहे. म्हणजे फार मला जमलं असं काही नाही, बट ट्राय नक्की केलं आहे. कारण की फर्स्ट टाईमच केलं असेल मी, याच्या अगोदर नाही तर मी विकत घेतलेल्या तर तशाच होत्या. मग ह्यावेळेस बोलले की चला करूयात आपण. पण मला वाटतं फक्त पाऊण तास लागला मला. 10 ते 11 सुगड होत्या, एक छोटी आणि 10 मोठ्या होत्या. सो तुम्हाला मी दाखवते कशा केल्यात. फार डिटेलिंगमध्ये जाऊ नका, एकदम सिंपल आहे. आणि चला मग दाखवते तुम्हाला मी कसं त्याला पेंट केलं आहे. आणि कॉम्बिनेशन कलरचं मला जमतं, असं काही नाही की फार जमतं, बट जसं काही जमल तर तसं मी केलेलं आहे. सो त्याला तुमच्यासोबत शेअर करते, मी तुम्हाला दाखवते कसं केलेलं आहे. इकडेच आहे, हे पाहू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवते एक मिनिट.